different masculine words which can be used whenever you are using in writing. So त्याचं एक collection दाखवलं होतं and I told you I'll send that PDF later when I send the slides also to you. Okay. So now the next point in this is writing with style. मतलब म्हणजे जेव्हा तुम्हाला रायटिंग करायचे तेव्हा त्याच्यामध्ये काय काय गोष्टी आल्या पाहिजे किंवा कुठल्या गोष्टींवरती आपण लक्ष दिलं पाहिजे. सो लक्षात घ्या टायटल शक्यतो तसेच आहेत, कॉन्टेंट बऱ्यापैकी तेच तेच रिपीट होते. सो त्याने काही फरक पडत नाही. मेन हे लक्षात ठेवायचं की तुम्ही रायटिंग करताना कसं झालेलं पाहिजे. म्हणजे तुम्ही काहीही लिहा, तुम्ही ईमेल लिहा, तुम्ही लेटर लिहा, तुम्ही आणखीन काही वेगळं कॉन्टेंट लिहा, नेटवरचं कॉन्टेंट लिहा, तुम्ही ब्लॉग लिहा, काही पण लिहा, तुमच्या रायटिंग मध्ये एक स्टाईल आली पाहिजे. मग ती काय असते, The writing style is also known as voice or tone. टोन कसा असतो, कसे वेगळे वेगळे टोन्स असतात रायटिंग मध्ये, हे पुढे पण एक पॉइंट आहे ज्याच्यामध्ये मी जवळपास 10 वेगळे वेगळे टोन्स डिस्कस केले. की टोन म्हणजे काय, आपण बोलताना कसं म्हणतो की तुमच्या टोनिंग वरनं समोरचा अंदाज लावतो की तुम्ही चिडलेले आहात, तुम्ही हॅपी आहात, तुम्ही सॅड आहात, राईट. सो सेम वे हॅपन वेन यू राईट. सो रायटिंग मध्ये असं असतं की तुमचे वर्ड्सचा यूज तुमच्या सेंटेन्सेस मध्ये जे तुम्ही टिपिकल काही वर्ड्स यूज करता त्याच्यामुळे समोरच्याला एक सेन्स येतो की तुमचं लिहिण्यामागे टोनिंग कसं आहे. म्हणजे तुम्ही चिडून लिहिलंय, तुम्ही हॅपीली लिहिलंय, तुम्ही प्रेज करताय का तुम्ही इनडायरेक्टली टॉन्ट मारताय, तर त्याच्यामध्ये सार्कॅझम आहे. या सगळ्या गोष्टी गोष्ट वाचताना ते अटिट्यूड फील होतं त्या रीडरला, म्हणून त्याला टोन म्हणतात. So त्याला writing style is also known as tone, is the manner in which writer addresses the reader. Right. Style refers to how writers present themselves on page, the words they choose, the length and the structure of sentences and the tone. So ह्या सगळ्या गोष्टी लिहिताना खूप मॅटर करतात. इवन तुम्ही एखादं स्टोरी लिहायची ठरवली किंवा तुम्हाला लिहायची आवड असेल तर तुम्ही एखादं बुक लिहिताय किंवा असं काहीतरी करताय, काहींची हॉबी असते ती. सो त्यावेळेस सुद्धा तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायला लागणार आहे. तर तुम्ही वर्ड्स कसे चूज करता. बऱ्याच जण लोकांना अप्रोप्रिएट वर्ड चूज करायचे माहित नसतात की कधी काय वापरायचं, कधी कुठला वर्ड वापरला पाहिजे. मग ह्याच्यासाठी तुम्हाला थिसॉरसचा उपयोग करता येतो. तुम्ही थिसॉरस मध्ये गेला आणि ऑल्टरनेट वर्ड्स पाहिजे तर तुम्हाला त्याचे ऑप्शन सापडू शकतात. मग अशा वेळेस तुम्ही ते वर्ड्स यूज करू शकता. पण बऱ्याचदा लोकांची लिमिटेड वोकॅबलरी असते त्याच्यामुळे ते ठराविकच वर्ड्स वापरतात. पण ते बऱ्याचदा सगळे वर्ड सगळीकडे सूट करतात असं नाही, कधी कधी त्याचा अर्थ वेगळा घेतला जातो. नंतर लेंथचं पण मी सांगितलं की खूप लेंदी कॉन्टेंट असेल तर समोरचा वाचत नाही, किंवा वाचलं तर वरचा आणि खालचा संदर्भ लवकर लागत नाही. बिकॉज इट इज व्हेरी लेंदी, सो person can't connect between the previous thing that you were trying to say and the latter one which he is reading. So you have to keep the content concise. It has to be short so that it can be remembered and it can be connected to each other. सो त्याच्यामुळे कॉन्टेंट नेहमी लिमिटेड ठेवायचा. आणि टोन तुम्ही कसे टोनिंगने लिहिता ते. अवॉइड लॉंग सेंटेन्सेस. So if you want to write in your style, very first thing is start avoiding long sentences. Long sentences म्हणजे लेंदी नाही म्हणत आहे. लॉंग म्हणजे एक दीड दीड पानाचं असं नाही म्हणत आहे, सेंटेन्सेस लॉंग. राईट. तुम्हाला जर माहित असेल तर सेंटेन्सेसला आपण एंडला फुल स्टॉप देतो, बरोबर, किंवा कॉमाज असतात. कॉमाज फुल स्टॉप हे काय आहेत सांगा बरं ऍक्च्युली, कशासाठी दिलं जातं सेंटेन्स मध्ये, आयडिया आहे कोणाला? कॉमा असतो, फुल स्टॉप असतो, हे का दिलं जातं? ब्रेक घेण्यासाठी. ब्रेक घेण्यासाठी. आपण बोलताना बघा, आता मी काही पण मराठीमध्ये बोलतेय तेव्हा मी ऍट अ स्ट्रेच एकसारखी सेंटेन्सेस वापरते का? नाही, मी मध्ये मध्ये थांबते. राईट. म्हणजे मी मगाशी म्हटलं की जेव्हा आपण लिहित असतो तेव्हा तुम्ही ह्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. एवढं बोलल्यानंतर एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी माझा पॉज असतो आणि मग मी सेंटेन्स कंटिन्यू करते. त्या पॉज मध्ये काय होतं की मी जे बोललीये ना ती गोष्ट तुम्ही लोक आपल्या ब्रेन मध्ये रेजिस्टर करत असता आणि त्याचा विचार त्या फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये ब्रेन मधनं त्या गोष्टी रन होतात की हे काय बोलल्या,
मग माझा काही कनेक्ट आहे का त्याच्याशी. आणि मग पुढचं तुम्ही जेव्हा बोलता तेव्हा त्याचं कनेक्शन सापडतं. तसंच रायटिंग मध्ये असतं. रायटिंग मध्ये जेव्हा सेंटेन्स मध्ये तुम्हाला कॉमा देतो ना, त्याचा अर्थ असतो की तिथे थांबून पुढचं वाचा. म्हणजे एक फ्रॅक्शन ऑफ सेकंड पॉज घ्या आणि पुढे वाचा. फुल स्टॉप म्हणजे वाक्य संपलं, म्हणजे तिथे थांबायचं असतं. तुम्ही एकसारखं वाक्य लिहित बसले ना की त्याला माणूस कन्फ्यूज होतो. आय डोंट नो तुम्ही पाहिले की नाही, पण बऱ्याचदा रायटिंग करताना लोकांची ही चूक होते. असे लॉंग सेंटेन्सेस लिहितात, इतके लॉंग 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 सेंटेन्सेस लिहितात की खूप 3-4 लाईन लिहिल्यानंतर त्यांचा एक पहिला फुल स्टॉप येतो. आता 3-4 लाईनचं पूर्ण A4 पेजवरचं सेंटेन्स जर मोठे मोठे असतील तर तुम्हाला पटकन कळतच नाही की ह्या माणसाला म्हणायचंय काय. कारण ते इतके लॉंग सेंटेन्स आहे की तुम्ही पहिली लाईन वाचता, दुसरी लाईनला कसं तरी कनेक्ट करता, तिसऱ्या लाईनला येईपर्यंत तुमच्या पहिल्या दोन्ही लाईनचा अर्थ तुमच्या डोक्यातनं निघून गेलेला असतो. कारण कुठे पॉजच नाहीये, त्या गोष्टी डोक्यात रजिस्टर करायला स्टॉपच नाहीये. त्याच्यामुळे लॉंग सेंटेन्सेस कायम अवॉइड करायचे. ह्याचा अर्थ हा नाही की शॉर्ट 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 सेंटेन्सेस लिहित बसायचे सगळे. म्हणजे हाय, हाऊ आर यू, आय एम गुड, आय एम डुईंग फाईन, असं सगळं नुसतं अशा टाईपचे सेंटेन्सेस नाही. दोन्हीला पण इरिटेशन होतं. तुम्ही खूप छोटे छोटे सेंटेन्सेस केले तरी ते रायटिंग बरोबर वाटत नाही, आणि खूप लॉंग सेंटेन्सेस केले तरी रायटिंग बरोबर वाटत नाही. सो यू हॅव टू कीप द बॅलन्स. If you find कि some of the sentences have become lengthy or long in your writing, now write some short sentences in between so that it doesn't become a monotonous, lengthy writing, or it doesn't look like so much of short sentences written in the paragraph. So you have to keep the balance. लक्षात ठेवा. म्हणून रीडिंग खूप महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही परत वाचता ना लिहिल्यानंतर, तेव्हा तुम्हाला ह्या चुका कळतात की हा सेंटेन्स खूप मोठं झालंय. मलाच माझं वाचताना कन्फ्युजन होत होतं. मला हे सेंटेन्स थोडंसं रिराईट केलं पाहिजे. मला हे केलं पाहिजे. ह्या गोष्टी खूप होतात. So that is very important. नंतर opt for simple language. This we have seen in last lecture also. डू नॉट यूज डिफिकल्ट वर्ड्स हे म्हटलेलं आहे. त्याचा अर्थ हा नाही की तुम्ही तुमची एक्सपर्टीज दाखवू नका, की तुमचा वर्कॅब चांगला आहे, तुम्हाला चांगले चांगले वर्ड्स माहिती आहेत तर ते वापरू नका, मी असं म्हणत नाही. माझं म्हणणं काय की फॅमिलियर वर्ड्स वापरा. असे वर्ड्स वापरा जे कॉमनली यूज होतात, जे लोकांना माहिती असतात. भले ते बोलण्यात फार यूज होत नसतील पण ऐकून माहिती असतात. ते त्याचा संदर्भ लावू शकतात. दे कॅन कनेक्ट और दे कॅन anticipate what the meaning of this word could be, so that they can relate to whatever is being said and they can take it in a correct way. म्हणजे त्याला त्याचा अर्थ करेक्टली लागतो. जर त्या महत्वाच्या शब्दांचा अर्थच माहित नाही ते समोरच्याला, एक तर तो पाहिजे तसा घेणार, किंवा तो मग ते सगळ्या गोष्टी डिक्शनरीत बघत बसण्यात त्याची सगळी कनेक्टिव्हिटी मिस होणार. So do not use very difficult words. You have to use certain words like this thing, काय म्हणतो त्याला, familiar words वापरा. आता जसं एक्झाम्पल आहे, माझ्या लिंक्डइन अकाउंटवर मी काही आर्टिकल्स पोस्ट करते असे, तर त्याच्यामध्ये असं वरती आपण जेव्हा एखादा आर्टिकल तुम्ही पोस्ट करता तेव्हा तुम्ही नेहमी त्याच्यावरती you write something, message on that. So whenever I write message, I try to use a bit different words. So some in between I came across with some of the words which were pronounced by Shashi Tharoor, आणि त्यातले काही वर्ड्स मला छान वाटले म्हणून मी ते वापरलेले. तर त्याच्यात एक वर्ड होता पॅंग्लॉसियन म्हणून. तर पॅंग्लॉसियनचा अर्थ आहे की स्टुपिडली ऑप्टिमिस्टिक. म्हणजे आपल्याला माहिती की ह्या गोष्टीमुळे प्रॉब्लेम होतोय तरी सुद्धा त्याच्याबद्दल ऑप्टिमिझम ठेवायचं की नाही, काही नाही होणार, काही नाही होणार. सो त्याला मी रिलेट केलेलं कोविडच्या एका न्यूज बद्दल की लोक, कोविड स्प्रेड होत होता आणि लोक बिना मास्कची फिरतात, हे घालत नाही. तर त्याला मी तो टायटल टाकला होता की आर आर वी पँगलॉ आर वी पँगलॉस डू वी थिंक अँड दिस कांट हॅपन टू मी. आणि तसंच एक आर्टिकल शेअर केलं होतं की लोकांना असं का वाटतं की मला कोरोना होणार नाही म्हणून. तर असं एक रॉंग थिंकिंग आहे लोकांच्यात, त्याच्यावर एक आर्टिकल होतं ते मी त्याच्या खाली अटॅच केलं होतं. सो
अशा टाईपचे वर्ड वापरले ठीक आहे, कारण माझा जो मेसेज आहे तो एक मेसेज आहे, तो पूर्ण आर्टिकल नाही. आर्टिकल सिम्पल होतं जे वाचून लोकांना कळायचं, आणि तेवढा एक वर्ड लोक डिक्शनरीत बघून त्याचं मिनिंग काढू शकतात. बट इमॅजिन इफ इन द कॉन्व्हर्सेशन, इफ आय एम टॉकिंग, फॉर एक्झाम्पल आय एम टॉकिंग टू प्रतीक्षा. ओके, मी प्रतीक्षा किंवा धनश्रीशी बोलतीये, अँड आय एम टॉकिंग टू देम, अँड वाईल कॉन्व्हर्सिंग मी त्यांना म्हणते की ओ, those guys are really Panglossian. Like they are just a Pangloss. You can't imagine what kind of people they are, right? So त्या दोघी माझ्या तोंडाकडे बघतील अशा की पॅंग्लॉस. माईक कोणाचा ऑन आहे प्लीज बंद करा. ओके. सो पॅंग्लॉस म्हणजे कोणाचा, एक मिनिट हा. झालं ना. ओके. सो असे असे वर्ड्स जर मी बोलताना वापरले, किंवा मी कुठल्या ऑफिसच्या एखाद्या ह्याच्यामध्ये लिहिलं असं काही, तर हे वर्ड समजणं अवघड होऊन जातं, बिकॉज दे आर नॉट डे टू डे वर्ड्स, और दे आर नॉट समथिंग पीपल आर फॅमिलियर विथ. सो we have to always, so if you use word optimism, everybody knows that, even if somebody is not aware of it, when he is reading it with the context, he will understand the meaning of that word. So using optimism or stupidly optimism is much better than using a Panglossian word. कुठे, जिथे मला जनरलाइज्ड काहीतरी लिहायचंय, हे मी कसं स्पेसिफिक लिहिलं होतं, तर तेथे मी हा वर्ड वापरला. सो दिस इज हाऊ यू हॅव टू अंडरस्टँड वेअर टू यूज वॉट, सो विच टाईप ऑफ वर्ड शुड बी वेअर यूज्ड वेअर. आणि ही गोष्ट खूप महत्वाची असते, लक्षात ठेवा रायटिंग मध्ये. कारण बऱ्याच लोकांच्या डोक्यात हा कॉन्सेप्ट असतो की अवघड अवघड शब्द लिहिली की आपलं रायटिंग सगळ्यांपेक्षा एक्सेप्शनल आणि वेगळं वाटतं. असं नसतं. बऱ्याचदा तशा रायटिंगमुळे मेसेजेस कन्वे होत नाही, समोरच्याला कळत नाही की तुम्हाला एक्झॅक्टली म्हणायचंय का, बिकॉज दॅट पर्सन इज नॉट हॅव्हिंग दॅट गुड vocabulary. ओके. नेक्स्ट इज कन्फ्युजिंग वर्ड्स. कन्फ्यूज करणारे वर्ड्स असतात, लाईक इफ द वर्ड्स हॅव गॉट डबल मिनिंग्स, और दे हॅव गॉट सम अदर, हे जसं मी तुम्हाला आपल्या सॉफ्ट स्किलच्या ह्याच्यामध्ये बॅरियर्स मध्ये दाखवलं होतं, लँग्वेज बॅरियर्स, आणि ते बॅरियर्स पाहिले होते आपण कम्युनिकेशनचे. त्याच्यामध्ये काही असे वर्ड्स सांगितले होते मी की त्यांना सेम मिनिंग असतं, किंवा काही वर्ड्सच्या मागे निगेटिव्हिटी ऑलरेडी अटॅच्ड आहे. जसं लोकांमध्ये, जसं फॉर एक्झाम्पल ब्लू वर्ड तुम्ही वापरला, तर ब्ल्यू हा कलर पहिले डोक्यात येण्यापेक्षा ना, ते ब्लू जो फील असतो ना लोकांना मंडे मॉर्निंगचा, किंवा ह्याचा की तुम्ही आता सुट्टीनंतर ऑफिसला जायचा, किंवा सुट्टीनंतर कॉलेजला यायचा, ते जे फील असतं ना की अरे यार परत उठा, परत करा, परत ते सगळं रुटीन, दॅट इज कॉल्ड फिलिंग ब्लो. तर ह्या गोष्टी पहिले डोक्यात येतात. किंवा मी तर तेव्हा एक्झाम्पल दिलं होतं तुम्हाला ह्याचं जुवेनाईलचं, राईट. जुवेनाईलचा अर्थ येतो युथ, राईट, त्याचा अर्थ असतो युथ. पण जुवेनाईल हा वर्ड जर तुम्ही वाचला असेल, ऐकला असेल, तर मेजॉरिटी टाइम इट इज असोसिएटेड विथ द क्राईम डन बाय बिलो 18 इयर्स चिल्ड्रन. मग त्यांना जुवेनाईल म्हटलं जातं, मग ते जुवेनाईल कस्टडीमध्ये त्यांना टाकलंय, हेच आपण जास्त ऐकलंय. सो इफ यू यूज दॅट काइंड ऑफ वर्ड टू डिस्क्राईब समवन हु इज बिलो 18 इयर्स or something, the person may get some negative impact of that word, and because it has always been heard in a negative way. तर कन्फ्युजिंग वर्ड्स ज्याचे दोन मिनिंग असू शकतात, किंवा ज्याच्यामुळे क्लॅरिटी येणार नाही तुमच्या रायटिंगला, ऑलवेज ट्राय टू अवॉइड सच टाईप ऑफ वर्ड्स. नंतर स्लो बिगिनिंग, right, like many times what would happen, because you don't have clarity about what you want to write. म्हणून मी पहिल्या मागच्या लेक्चर मध्येच तुम्हाला सांगितलं होते की तुमची रूल मध्ये पहिला रूल आहे की थिंक फर्स्ट बिफोर यू राईट. यू शुड क्लिअरली नो what you want to express, because we want to write it in a concise manner. आपल्याला खूप छोट्या क्वांटिटीत ते लिहायचे, तर आपले आयडियाज क्लिअर पाहिजे आपल्या डोक्यामध्ये की मला काय लिहायचंय. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला क्लायंटला ईमेल लिहायचा आहे,
That email is regarding some product or something that is or the process that you are going to change, and you want them to sanction the new process that you are going to follow for something xyz thing. Okay, so तुम्हाला mail लिहायचा आहे. Now you just know ki हे लिहायचंय, but you don't have clarity ki how you want to use the language, what kind of things you want to write in that. तर असं होऊ शकतं की you just start blindly, you just start blank असताना की just तुम्ही start करता की hi, I am working on your project and this, and I had been working for so many months, I am the employee of this company, I have been working on your project, I have been working on this month, I have gone through whatever the things you have given for the process, but then I understood that we can make certain changes, and then now you are started to explain them. Now this all beginning is something you are writing because you want to collect your thoughts, राईट. ह्याच्यामुळे काय होतं, तुमचं स्टार्ट सगळं स्लो झाला आणि त्या व्यक्तीला कळत नाही की हा मेल आला कशासाठी मला. राईट, मला या कंपनीच्या आयडी वरनं मेल येतोय, या प्रोसेस रिलेटेड डिस्कशन आहे, म्हणजे मला कळते की या प्रोसेसवर काम करणारा व्यक्ती आहे. वाय इज ही रायटिंग ऑल दीज थिंग्स इन द बिगिनिंग? आय डोंट हॅव सो मच टाइम टू रीड ऑल दीज थिंग्स, ही शुड डिरेक्टली कम टू द पॉइंट. मग तुमच्यात क्लॅरिटी नसेल तर ह्या चुका तुमच्याकडनं होऊ शकतात. क्लिअर असला की you directly start with this. I have been appointed on your process, so I have certain suggestions that can we change your process in following 1, 2, 3, 4, 5, 6 ways. So kindly sanction, or we are open to discussion. Okay, ping me whenever you have time so that I can, once I get the consent, I can begin with the process as soon as possible. Thanks, with regards. झालं. टू द पॉइंट बोलला, बिकॉज तुमच्या डोक्यात क्लिअर आयडिया आहे की तुम्हाला कशासाठी मेल लिहायचा. पहिल्या ह्याच्यामध्ये तुमच्या डोक्यात क्लिअर आयडिया नाही म्हणून तुम्ही काहीतरी भारूड लिहायला सुरुवात केली. मग हळूहळू तुम्हाला गोष्टी कळायला लागल्या, मग तुम्ही तसे पॉइंट मांडायला सुरुवात केली. सो असं स्लो बिगिनिंग शक्यतो ऑफिशियल मेल्स, ऑफिशियल रायटिंग मध्ये करायचं नाही. यू हॅव टू बी टू द पॉइंट. नंतर व्हॉट आर द टाइप्स ऑफ बिझनेस रायटिंग स्टाईल, कशा कशा पद्धतीने, म्हणजे कुठे कुठे नॉर्मली आपण बिझनेस रायटिंग करतो. इन्स्ट्रक्शनल असतात, वेन यू वॉन्ट टू गिव्ह इन्स्ट्रक्शन्स टू पीपल. ओके, अशा रायटिंग मध्ये तुम्ही काय करायचं, ब्रेक द प्रोसेस स्टेप्स. तुम्हाला काय करायचंय, इन्स्ट्रक्शन्स द्यायचे की हे करा, मग हे करा, मग हे करा. तर तुमच्या ज्या स्टेप्स आहेत त्याला एका स्टेप्स मध्ये ब्रेक करा. राईट, म्हणजे जसं मॅन्युअल असतं, प्रोडक्टचं स्पेसिफिकेशन असतं. तुम्ही बघा जेव्हा कंपन्या हे देतात तेव्हा बुलेट पॉइंट्स टाकलेले असतात किंवा एखादा फ्लो चार्ट टाईप असतो. त्याच्यामुळे काय होतं, समोरच्याला समजायला सोपं जातं, कारण हे इन्स्ट्रक्शन्स आहेत, ह्याला काहीतरी स्टेप्स आहेत ज्या फॉलो करायच्या आहेत, किंवा स्टेप 1, स्टेप 2, स्टेप 3 मॅन्युअल्स मध्ये असं लिहिलेलं असतं. यू ऑब्झर्व, यू टेक एनी मॅन्युअल यू हॅव ॲट होम अँड सी. खूप डिस्क्रिप्टिव्ह किंवा पॅरेग्राफ मध्ये लिहून पाठवलेलं नसतं त्यांनी की पहिले हे ओपन करा, मग याला हे कनेक्ट करा, असं पॅरेग्राफ नसतं, स्टेप्स असतात. बिकॉज इट बिकम्स इझी फॉर दॅट पर्सन टू रीड, बिकॉज इट इज अ इन्स्ट्रक्शनल वे ऑफ रायटिंग. मग इन्स्ट्रक्शनल जेव्हा तुम्ही लिहिता, आता ऑफिसमध्ये तुम्हाला सांगितलं की एखादा आपल्या कंपनीत आलेल्या फ्रेशर साठीच एक हे बनव बरं, की त्यांनी फर्स्ट आल्या आल्या काय काय गोष्टी इथे फॉलो केल्या पाहिजे, काय काय नॉर्म्स आहेत. तर don't write a huge paragraph on whatever the rules are required. Nobody is going to remember everything, right? And they are going to miss out on important thing. Important thing is start writing rule 1, rule 2, rule 3, rule 4. Highlight the important rules which are mandatory, that they can't miss on it. राईट, सो दिस आर कॉल्ड इन्स्ट्रक्शनल बिझनेस रायटिंग. सो तुम्हाला ना पर्पज कळला पाहिजे की तुम्ही लिहिता कशासाठी आहे, कारण लिहिण्याची पद्धत बदलते. तुम्ही इन्स्ट्रक्शन देताय, तुम्ही आणखीन काही करताय, त्याच्या पद्धतीने तुमच्या गोष्टी चेंज होतात. सो यू नीड टू बी व्हेरी specific when you are writing at a workplace. Informational business writing, this is to give a information, right, that this thing has happened, like product information about business or product is written. So it is mainly for maintaining the records. इन्फॉर्मेशनल बिझनेस रायटिंग जे असतात हे मोस्टली रेकॉर्ड ठेवण्यासाठी असतात. जसं ऑफिसचं एक्झाम्पल आहे मिनिट्स ऑफ मीटिंग, राईट, किंवा तुमचे फिनान्शियल स्टेटमेंट्स, तुमचे रिपोर्ट्स, हे सगळे या कॅटेगरीत येतात. सो ह्याच्यात काय असतं, ह्याचं मेन इंटेन्शन कोणाला खूप वाचून दाखवत बसायचं किंवा हे नाही, हे रेकॉर्डिंग साठी मेन इंटेन्शन असतं
की पाहिजे तेव्हा जाऊन तुम्ही रेफर पण करू शकता आणि कुठेतरी डॉक्युमेंटेड पण राहतं. जसं मिनिट्स ऑफ मीटिंग आपण पाहिलं होतं, हे पण तुम्ही शिकलं पाहिजे कसं काढायचं कसं करायचं, बिकॉज पुढे जाऊन तुमच्यावर हे रोल्स येऊ शकतात. तुम्ही जेव्हा मीटिंगला जाता तेव्हा ते लोक तुम्हाला सांगतात की फॉर एक्झाम्पल ओमकारला सांगितलं की ओमकार तू मिनिट्स ऑफ मीटिंग आजच्या आपली जी मीटिंग होणार आहे त्याचे मिनिट्स काढायचे तुला. मिनिट्स म्हणजे काय? He will go with a pen and a pad and he will sit in the meeting. He'll be very attentive in a meeting. He will start noting down each and every discussion. मीटिंग मध्ये काय काय डिस्कस झालं सगळं लिहिणार. ह्याच्यावर डिस्कशन झालं, ही गोष्ट चेंज ऍक्सेप्ट झाली, ही गोष्ट अनचेंज राहिली, हे नवीन गोष्टी तिथे डिस्कस झाल्या, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी अप्रूव्ह झाल्या या नाही झाल्या, हे सगळंच्या सगळं तो लिहून काढणार. आणि मग हे ईमेल मध्ये टाईप करून सगळ्यांना पाठवलं जातं की हे आजच्या आपल्या मीटिंगचे मिनिट्स होते, आपण ह्या गोष्टींवर अग्री झालोय, ह्या गोष्टी डिस्कस झाल्या, त्याच्यातलं आउटपुट हे आहे. हे असंच मिनिट ऑफ मीटिंग्स लिहिले जातात. अँड दिस इज डन इन ईच अँड एव्हरी कॉर्पोरेट. Remember, every corporate, they sometimes rotate the role. They will not keep it to one person. They sometimes just transfer it to different people. And they keep on watching ki who writes minutes properly, so that when it is a crucial meeting or it is a very important meeting, they will give it to that particular responsible person. पण ते नॉर्मली रोटेट केलं जातं की मिनिट्स कोणी लिहायचे आणि कोणी ते पाठवायचे म्हणून. बट इट इज कन्सिडर्ड ॲज अ रेस्पॉन्सिबल टास्क ड्युरिंग द मीटिंग. म्हणून खरंच एखाद्या वाईज आणि थॉटफुल माणसाकडे शक्यतो हे काम देतात ते, कारण तो विचार करून सगळ्या गोष्टी नीट मांडू शकतो. कारण मीटिंग असतात ना, सपोज 1 तासाची मीटिंग झाली, उद्या आपण पण मीटिंग घेऊ एक्झाम्पल की आपल्या कम्युनिकेशन वरती कसं तुम्ही काम करायचे वगैरे. मीटिंग मध्ये जेव्हा तुम्ही तिकडनं बोलाल, तुम्ही ओमकार बोलेल, प्रतीक्षा बोलेल, अजून कोण धनश्री बोलेल, अद्वैत बोलेल, राईट, अजून कोण कोण आहे, ऋतुजा बोलेल, सो राहुल बोलेल, सगळेजण तिकडनं आपले आपले मतं मांडतील. ओके. आणि बोलताना मग आपले खूप डिस्कशन्स होतील, मॅडम असं होतं पण आम्ही लिहायला गेलं की असं होतं तसं होतं. मग मी म्हणेन नाही, मग एक काम करा, तुम्ही अशी सुरुवात करा, तुम्ही हे करा, आपण पहिले असा स्टार्ट करू, हे करू. सो खूप गोष्टी बदलतील. जे आता मी थिअरॉटिकल सांगते त्याच्यापेक्षा काही वेगळ्या गोष्टी पण इम्प्लिमेंट होतील. मग त्या समजणं आणि त्या नोट करण्याला एखादा वाईज माणूस लागतो, राईट. आणि मग तो ते व्यवस्थितपणे ड्राफ्ट करून ते पाठवतो. सो इन्फॉर्मेशनल बिझनेस हा मेनली डॉक्युमेंटेशन साठी असतो. थर्ड इज पर्स्युएसिव्ह बिझनेस रायटिंग. नाउ दिस इज मेनली असोसिएटेड विथ सेल्स. सेल्स म्हणजे पर्स्युएशन म्हणजे काय, कन्व्हिन्स, समोरच्याला पटवायचं. जे सेल्सच्या लोकांचं काम असतं की का ही गोष्ट चांगली आहे, का तुमच्या कंपनीचे सर्व्हिसेस बेस्ट आहे, का त्या क्लायंटनी तुम्हालाच ते काम दिलं पाहिजे, का हा प्रोडक्ट व्यक्तीसाठी फार भारी आणि त्याच्यासाठीच तो बनलेला आहे, हे ज्याला बोलता येतं ही लोक सेल्स मध्ये काम करतात. बोलबच्चन पण आला पाहिजे त्यांना. त्या लोकांना माणसं खूप चांगली ओळखता येतात, समोरच्याच्या नीड त्या लगेच ग्रास्प करतात आणि त्या पद्धतीने सगळ्या प्रोडक्टची माहिती त्यांना देत बसतात की तुम्हाला हे याचा उपयोग होईल, त्याचा उपयोग होईल. सो दॅट इज कॉल्ड पर्स्युएसिव्ह बिझनेस रायटिंग, right? So this is to convey the information or to convince the reader. Now whenever you are writing it for anything, like मी मगाशी एक्झाम्पल दिलं, तुम्हाला प्रोसेस चेंज करायची आहे त्या क्लायंटची, तर तुमच्या रायटिंग मध्ये कन्व्हिक्शन पाहिजे. तुमच्या रायटिंग मध्ये समहाऊ अशा गोष्टी मेन्शन पाहिजे की तो कन्व्हिन्स झाला पाहिजे की हो बाबा, हा सजेस्ट करतोय ती गोष्ट खरंच विचार करण्यासारखी आहे. जसं फॉर एक्झाम्पल त्यांना फिनान्शियल बेनिफिट कसं होईल, कसं लवकर पिरियड मध्ये हे काम संपू शकेल, कसं कमीत कमी मॅनपॉवर मध्ये तुम्ही सगळ्या गोष्टी करून घेऊ शकता, त्याच्यामुळे त्यांना टोटल फिनान्शियल बेनिफिट कसं होऊ शकतं. तुम्ही जर हा सगळा मुद्दा मांडला तर कोण वेडा आहे की त्याला नाही म्हणेल, राईट. सो यू शुड नो हाऊ टू कन्व्हिन्स पीपल, दॅट यू शुड नो की व्हॉट. आता फॉर एक्झाम्पल कॉर्पोरेट्सचं सगळं काय असतं डोक्यामध्ये की पैसे कसे वाचवायचे, कमीत कमी ह्याच्यामध्ये कशी कामं करायची. आता तुम्ही जर एखाद्या ऑटोमेशनच्या आयडिया सोबत आला कंपनीकडे, अँड इफ यू गिव्ह इट इन अ सच अ कन्व्हिन्सिंग मॅनर की सर यू ट्रस्ट मी, इफ यू कॅन ऑटोमाइज दिस काइंड ऑफ वर्क,
we can really work in half the number of people. So अशी so आपण जर ऑन अन ॲव्हरेज सॅलरीज काढल्या तर आपण ऍटलिस्ट कमीत कमी एवढं तरी पे करतो सगळ्यांना या लेवलच्या लोकांना. मग ते जर अर्धेच राहिले तर अर्ध्या लोकांच्या सॅलरीज वाचतात म्हणजे टोटली इयरली एवढे पैसे आपल्या कंपनीचे वाचू शकतात. या अगेन्स्ट ऑटोमेशन प्रोसेसला एकदा खर्च येईल पण तो आपल्याला लाईफ लॉंग कायमचा तसाच राहील. Right, so this is how you are trying to compare and show, because what they want to listen money, how it is saved, manpower less, ह्या गोष्टी त्यांना रिपीटेडली कानावर पडल्या पाहिजे. मग तुमच्या पर्स्युएटिव्ह रायटिंग मध्ये जर ह्या गोष्टी प्रोजेक्ट होत आहेत तर त्या समोरच्याला ऑटोमॅटिकली कन्व्हिन्स करतायत की जे तुम्हाला म्हणायचे त्याला अग्री व्हायला. So this is a knack you should use in your writing. These are the things. So first thing is you should know for what you are writing. तुम्ही इन्फॉर्मेशन द्यायला लिहिताय, तुम्ही इन्स्ट्रक्शन द्यायला लिहिताय, तुम्ही पर्स्युएशन साठी लिहिताय का तुम्ही ट्रान्झॅक्शन साठी करताय. या सगळ्या गोष्टींमुळे तुमची रायटिंग स्टाईल चेंज होते, तुमच्या लिहिण्याचा पद्धत चेंज होते. राईट, सिम्पल आहे. तुम्ही स्वतःला सगळ्या एक्झाम्पल्स मध्ये ठेवून बघा आणि मराठीत विचार करा आता की तुम्ही मराठीत जरी हे पेपर पत्र लिहिलं कोणाला अशा गोष्टींसाठी तरी कसा त्याचा मजकूर बदलतो बघा, त्याचं कॉन्टेंट कसं चेंज होतं. Everything will start changing, right? So same thing is in this persuasive मध्ये. So this is mainly for proposals, press release, emails, advertisements. उद्या तुम्ही स्वतःची कंपनी खोलली आणि तुम्हाला ऍडव्हर्टाइजमेंट्स करायच्या तर नॅचरली you will focus on the need of people and you will write only those things that people want to read, so that they will come to you. They will come to you, they will talk to you, then they will understand, and then you will explain about all other things. So this is called persuasive business writing. Fourth is the transactional business writing. म्हणजे एव्हरी डे कम्युनिकेशन. ट्रान्झॅक्शन म्हणजे डे टू डे, तुमचं डे टू डे रायटिंग असतं ना. तुमचे ईमेल्स, नोटीस, मेमोज जे ऑफिसमध्ये फिरत असतात सारखे, थोड्या थोड्या वेळाने काही नवीन अनाउन्समेंट झाली तर काही नवीन गोष्टी सांगायच्या तर दीज आर ऑल कॉल्ड ट्रान्झॅक्शनल ईमेल. दॅट ऑल डिपेंड्स ऑन फॉर व्हॉट यू आर writing it. So this is the fourth point. So these are four types of business writing style: instructional, information, persuasive or transactional. राईट. सो सगळ्यांच्या मध्ये एखादं एखादं जर तुम्ही एक्झाम्पल काढलं ना की ट्रान्सफॉर्म इन्फॉर्मेशनल रायटिंग करायचं आपल्याला, तर सी हाऊ द कॉन्टेंट विल चेंज. राईट, द थिंग स्टार्ट चेंजिंग. सो हा डोक्यात ठेवा कॉन्सेप्ट की रायटिंग हा ब्लँकली उठून काहीतरी लिहिणं म्हणजे रायटिंग नसतं. रायटिंगला एक पर्पज असतं. तुम्ही का लिहिताय, कशासाठी लिहिताय, तुमचं ऑडियन्स कोण आहे, तुम्ही कोणाला पाठवणार आहे, कोण वाचणार आहे, त्याच्यातनं तुम्हाला काय आउटपुट हवाय, ह्याच्यावरती तुमचं रायटिंग बेस्ड असतं. So it changes as per all these requirements are changed. So that is called, these are the writing styles. Now next is thesaurus. Thesaurus means, thesaurus म्हणजे काय, कोणाला माहिती आहे? Anybody? ऋतुजा, ऋतुजा W किंवा ऋतुजा B, कोणी पण सांगा. नो मॅम. नाही माहिती. मयुरा, राहुल, प्रतीक्षा, मयुरी, शुभदा, अभिषेक, ऋषिकेश. सगळ्यांची नावं मला लक्षात नाही राहत बरं का, पण तुम्ही बोलत जा रे मुलांना. असं नका समजू की मी नाव नाही घेत म्हणजे तुम्ही बोलायचं नाही. ओके. अजय, रोहन. राईट. थिसॉरस म्हणजे सिनॉनिम. सिनॉनिम म्हणजे समानार्थी. राईट, समानार्थी शब्द. थिसॉरस म्हणजे सिनॉनिम. एका शब्दाचे दोन अर्थ, दुसरा एक अर्थ असतो किंवा नाही दुसरा वर्ड असतो त्याला, त्या सेम मिनिंग असलेल्या गोष्टींना. ओके. जसं फॉर एक्झाम्पल आपण एखादं वर्ड फाईल जर काढली तर एखादा कुठला पण वर्ड सांगा मला. ओके, आपण
एक कॉमन वर्ड घेऊ जो कॉमनली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, दॅट इज Big. आ बिग. Big. बिग, ओके. सो आता बिग वर्ड घेतला. आता तुम्हाला बिग वर्ड हा तुमच्या रायटिंग मध्ये बरोबर नाही वाटत आहे, तुला माहिती आहे, तर ऋतुजाला कळतंय की बिग वर्ड तिथं ना चुकीचा वाटतोय, पण ऋतुजाची वोकॅबलरी लिमिटेड आहे, तिला नाही कळत आहे की त्याला दुसरा वर्ड मी तिथं काय वापरू शकते. ओके, होतं सगळ्यांच्याच बाबतीत होतं. सो एक मिनिट, शेअर मी सगळं शेअर करते. सो आता बिग वर्ड मी लिहिला इथे वर्ड फाईल मध्ये. सो आता तिला जर कळत नाही तर काय करायचं माहितीये का, ह्याला सिलेक्ट करायचं आणि राईट क्लिक द्यायचं. राईट क्लिक आल्यावर इथे सिनॉनिम किंवा थिसॉरस लिहिलेलं असतं. सिनॉनिम वर गेलं की बिग वर्डचे तुला दुसरे वर्ड सापडतात, लार्ज, फुल साईज, लाईफ साईज. अँड अँटोनिम म्हणजे ऑपोजिट. हा स्मॉल त्याचा ऑपोजिट दाखवलाय. बाकी हे सगळे ह्यूज, गिगॅन्टिक, जायंट, इमेन्स, राईट. सो आता इमेन्स हा वर्ड पण ती लिहू शकते, राईट. लाईक देर इज अ it's an immense object that I have seen, or it's a very big object I have seen. So whatever the situation प्रमाणे you can choose for the different option. फक्त antonym लिहिलेलं त्याचा अर्थ असतो opposite. So एखादा त्यांनी just suggest केलाय की big चा opposite small असतो, पण बाकी हे सगळे जे वर्ड्स आहेत हे त्याचे थिसॉरस आहे. आणि इथं थिसॉरस लिहिले बघा, THESAU. इथे जर क्लिक केलं ना तर इथे साईडला तुम्हाला सगळी लिस्ट आली बघा, इकडे राईट साईडला कॉर्नरला. these are all your words that are similar to big. So you can use any of this which you feel is more suitable in that sentences, right. Like for example, okay, आपण जर असं सेंटेन्स तू सपोज ऋतुजाने हे लिहिलं, शी इज हॅव्हिंग अ बिग बॅग. ओके, किंवा she is carrying a big bag. Okay, now this was a sentence where Rutuja is feeling big word is not that appropriate. She is carrying a big bag. Okay, anybody will understand. पण रायटिंग मध्ये तितकं इफेक्टिव्ह वाटत नाही, खूपच छोट्या मुलांनी लिहिल्यासारखं सेंटेन्स वाटते. मग ह्याला ती काय करू शकते, बिगला ती लगेच इथे सिनॉनिमला गेली, तिथून थिसॉरस वर गेली, इथं तिच्या राईट साईडला सगळी लिस्ट आली वर्ड मध्ये, पटापट ती बघू शकते. लार्ज वर्ड पण सूट करतो, आणखीन काय सूट करेल त्याला. ओके, हे नाही, हे नाही. ओके, आता या सगळ्यामध्ये तिला ह्यूज वर्ड सापडला, तर ह्यूज इज मोर अप्रोप्रिएट, राईट. शी इज कॅरिंग अ ह्यूज बॅग. नाउ ह्यूज इज नॉट दॅट simple like big, right. It sounds little bit better and it looks good in the sentences, so it has given same meaning that she wanted to convey. So अशा पद्धतीने तुम्ही हे लिहू शकता. किंवा तुम्ही he is a good looking boy. ओके, सो आता सपोज हा दोन्ही वर्ड घेऊन आपण ह्याला राईट क्लिक देऊन बघू, सिनॉनिम, थिसॉरस. ओके, आता गुड लुकिंगचं मी सिलेक्ट केलंय, मला आन्सर्स काय आले बघा, अट्रॅक्टिव्ह, हँडसम, राईट. ब्युटिफुल इज नॉट टू द बॉय, सो अट्रॅक्टिव्ह, हँडसम, नाईस लुकिंग, लवली, प्रीटी, गॉर्जियस. गॉर्जियस इज अगेन फॉर गर्ल्स. आता याचा अँटॉनिम म्हणजे ऑपोजिट आहे, अनअट्रॅक्टिव्ह, ते नकोय आपल्याला. सो these are the words that can be used as a synonym. ठीक आहे, गुड लुकिंग खूप सिम्पल आहे, आय विल चेंज दिस टू इधर अट्रॅक्टिव्ह और हँडसम. He is a handsome boy, he is an attractive boy. I will change it to that word because it looks mannish, it looks masculine, as well as it will give me good meaning. So असं तुम्ही थिसॉरसचा यूज करू शकता तुमच्या रायटिंग मध्ये, जर तुम्हाला कधी लिहिताना असं वाटलं की हा वर्ड प्रॉपर नाहीये आणि ह्याला मी ऑल्टरनेट वर्ड वापरू शकतो. So just go and check, right, and just see. Only you have to see whether it fits in the sentence and it is giving the same meaning or not. Just for example, he is a
ही इज अ ब्युटिफुल बॉय म्हटलं तर एक जनरल बेसिक हे असतं हे आहे की ब्युटिफुल मुलींना म्हटलं जातं आणि हँडसम बॉईजला म्हटलं जातं. सो डोंट चेंज दॅट बिकॉज यू आर युझिंग अ बॉय जेंडर इन द सेंटेन्सेस. ओके, आपण फक्त गुड लुकिंग साठी ऑप्शन विचारले म्हणून त्यांनी सगळेच ऑप्शन दिले, जे मुलींना पण म्हटलं जातं आणि मुलांना पण म्हटलं जातं. आपल्याला चूज करायचे जे अप्रोप्रिएट आहे त्याच्यातलं. सो मुलांना अट्रॅक्टिव्ह चालेल, हँडसम चालेल, नाईस लुकिंग चालेल, जास्त लवली चालेल, पण प्रिटी, गॉर्जियस, ब्युटिफुल हे खूप स्पेसिफिक टू फिमेल जेंडर असतात. सो एवढं फक्त तुम्हाला बेसिक डिफरन्स कळला तर तुम्ही आरामात थिसॉरस जे ऑलरेडी फीडेड असतं प्रत्येक वर्ड मध्ये ते त्याचा तुम्ही फुल यूज करू शकता. आणि अशा पद्धतीने तुम्ही हे लोक असंच करतात, कोणाचे एवढ्या वोकॅबलरी एवढ्या स्ट्रॉंग नसतात. लक्षात ठेवा, लोक राईट करतात आधी आपल्या मनातला जे येतं ना ते सगळं लिहून काढतात, मग परत रिरीड करतात. रिरीड करताना बाकीच्या चुका काढतात, जसं लॉंग सेंटेन्सेस आहेत, पॅरेग्राफ्स नीट नाही झालेले आहेत, ह्या सगळ्या चुका रेक्टिफाय करतात. आणि मग परत दुसऱ्यांदा वाचताना असे वर्ड्स चेंज करायला बघतात की ज्याच्यामुळे त्यांचं रायटिंग क्रिएटिव्ह आणि इफेक्टिव्ह दिसेल. सो दीज आर द सेम सिम्पल बेसिक थिंग व्हॉट पीपल डू. आणि रोज सारखं लिहून लिहून काही गोष्टी तुमच्या वर्ड्स तुमच्या डोक्यात बसून जातात, की जसं ह्यूज वर्ड वापरू शकतो, हँडसम वर्ड वापर, हे सिम्पल वर्ड्स मी मुद्दामून घेतले. हे नॉर्मली तुम्हाला माहिती आहे, तुम्ही कुठले पण वर्ड्स इथे टाईप करून त्याचं अँटोनिम सिनॉनिम्स ह्याच्यात बघू शकता. सो दिस इज हाऊ द वर्ड विल हेल्प यू टू फाइंड आउट द सबस्टिट्यूट्स, समानार्थी फॉर युअर वर्ड्स दॅट यू चूज. सो use thesaurus. Try to use thesaurus, so that will help you to understand how to choose the words. जसं फॉर एक्झाम्पल अब्रॉड, आपण बरेच जण अब्रॉड 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 म्हणतो, त्याला दुसरा एक वर्ड आहे ओव्हरसीज. राईट, आता ज्यांना माहितच नाही ओव्हरसीज हा वर्ड आहे, तर ते लोक बघत बसा ओव्हरसीज म्हणजे काय, कारण कॉमनली सगळ्यांना अब्रॉड माहिती. राईट, ऍडमिट, कन्फेस, अग्री, कन्सेंट. राईट, तुम्ही बघा काही ठिकाणी कन्सेंट फॉर्म असतो, तिथे अग्री करा फॉर्म नसतो, ते राईट इट एज अ कन्सेंट फॉर्म. सो प्लीज गिव्ह अस कन्सेंट फॉर्म, जसं आता सगळेजण मागतायत. फॉर एक्झाम्पल उद्या तुमचं कॉलेज सुरू झालं तर ते तुम्हाला कन्सेंट फॉर्म मागतील की तुमच्या पॅरेंट्स कडनं कन्सेंट आहे की यू कॅन गो अँड अटेंड द फिजिकल कॉलेज. सो दॅट एव्हिडन्स इज नाव इट इज रिक्वायर्ड. I take a consent, I give consent to my child that he can go and attend the college in a physical this, so that he can learn different things म्हणून, म्हणजे कॉलेजची रिस्पॉन्सिबिलिटी फारशी राहत नाही. सो दीज आर कॉल्ड कन्सेंट फॉर्म. काही टर्म्स आणि कंडिशन्सला अग्री येतं, तिथे कन्सेंट येत नाही. सो काही ठिकाणी हे अप्रोप्रिएट वर्ड्स असतात, बट दे हॅव गॉट द सिनॉनिम्स. अलाव, परमिट, allow me, please permit me to do this, please allow me to do this. Okay, amount, quantity, angry, mad, हे असे खूप सारे मी कलेक्ट केलेत वर्ड्स, काय काय टिपिकल. ह्याच्यात भरपूर मोठ्या लिस्ट तुम्हाला गुगलवर पण सापडतील. थिसॉरस पण इथे तुम्हाला एक एकच ऑप्शन दिलाय. तुम्ही वर्ड वरती जाऊन पाहिलं की तुम्हाला ढिगाणी ऑप्शन्स मिळतील त्याच्यामध्ये, and you can choose the correct one. So this is how the things are helping to create. आणि trust me, बरेच लोक असंच रायटिंग इफेक्टिव्ह करतात. कोणी जन्मल्यापासून इफेक्टिव्ह रायटर होत नाही, एक तर ते लिहून लिहून प्रॅक्टिस करून होतात. आता तुमच्या डे टू डे प्रोफेशन मध्ये जर तुम्हाला एवढं रायटिंगची गरज पडत नाही, तर अंडरस्टूड आहे की तुम्हाला एकदम ऑल ऑफ सडन ह्या गोष्टी येणार नाही. मग अशा वेळेला जेव्हा जेव्हा चान्स मिळतो तेव्हा तेव्हा हे सगळ्या गोष्टींचा यूज करा. ग्रामरलीचं पण ते ऍप आहे, त्याच्यावरती जाऊन पण तुम्ही ट्राय करा की कसं तुम्ही त्या गोष्टींवरनं जाऊन तुम्ही ते ग्रामर मिस्टेक्स तुमच्या किंवा तुमचं ऍटलिस्ट तुमचे स्पेलिंग मिस्टेक्स वगैरे ते करेक्ट करतं, बेसिक चेंजेस तुम्हाला सजेस्ट करतं. हे सगळे ऍडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करायचा आपण काही लिहिताना. त्याच्यामुळे आणि काय होतं माहिती का, तुम्हाला कायमचं यूज नाही करायला लागत. तुम्ही जेव्हा ह्याचा रेग्युलर यूज ठेवता ना, तेव्हा ह्याच्यातले बरेचसे वर्ड्स तुमचे पाठ होऊन जातात. तुमच्या बऱ्याचशा चुका तुम्हाला कळायला लागतात की माझ्याकडनं हे चुकतं, माझ्याकडनं ते चुकतं, की नेक्स्ट टाइम लिहिताना तुम्ही आवर्जून त्या गोष्टी लिहायला सुरुवात करा. जसं एक्झाम्पल सांगते, आमच्या कॉलेजच्या ह्याच्यावर पण आहे ना, ईमेल जेव्हा आम्ही आमच्या दिलेल्या मेल आय डी वरनं ईमेल लिहित असते ना मी, तर तिथे ऑटो करेक्शन येतं. त्याच्यामध्ये बऱ्याचदा ते द हे असं आर्टिकल्स लिहायचे राहिले ना, एन, ॲन आणि द,
तर माझ्या रायटिंग मध्ये बऱ्याचदा माझ्याकडनं TA ची द लिहायचं मिस होतं काही काही ठिकाणी, तर ते लगेच तिथे सजेस्ट करतं. आता दरवेळेस ते करेक्ट करून करून ना आता मला बऱ्याच ठिकाणी कॉन्शियसली कळायला लागले की आपण इथे द टाकला पाहिजे, इथे आता रेग्युलरली करून करून माझे ते एरर्स एकदम मिनिमाइज झाले. सो हळूहळू त्या गोष्टी तुमच्या हातात बसायला लागतात आणि आपल्याला कळायला लागतं. ओके, सो दिस इज हाऊ द थिसॉरस विल हेल्प यू. So you start making use of thesaurus. See, practice it. Just try की कसं तुम्ही हे करू शकता. Okay. Next is effective writing. How to make your writing effective. जसं आपलं effective communication होतं की to speak in a way that other person can understand. त्याला जसं ऐकायला कळेल किंवा समजेल त्या पद्धतीने तुम्ही बोलताय त्याला effective communication म्हणतात. Same is in the writing. It has to be accurate, clear and concise. आता ह्याच्यात काही स्टेप्स दिल्यात त्यांनी. Sentences should contain only one idea. So whenever you are writing effectively, remember this. Even in speaking बघा, if at a time when I'm talking to you, I'm talking with you about 10 things. राईट, मी एकदम तुम्हाला सुरू करून दिलं की रायटिंग आहे ना, रायटिंग मध्ये कन्साइज पाहिजे, तुम्ही शॉर्ट सेंटेन्सेस लिहायचे, लेंदी नकोय, तुमचं हे पाहिजे, थिसॉरस यूज करा, हे करा, ते करा, ते करा. तर ऍट अ पॉइंट तुम्ही कन्फ्युज व्हा की मॅम तुम्ही इतकं सगळं एकदम सांगताय, आम्हाला एक पण पॉइंट धड आमच्या डोक्यात रेजिस्टर होत नाहीये. सो रायटिंग मध्ये नेहमी लक्षात ठेवा, कम्युनिकेशन बोलताना कसं होतं, समोरच्याच्या एक्सप्रेशन वरनं तुम्ही रीड करता की त्याला कन्फ्युजन होतंय, त्याला कळत नाहीये, त्याच्यामुळे तुम्ही करेक्ट करू शकता. पण रायटिंग मध्ये तसं होत नाही. रायटिंग मध्ये तुम्हाला फुल स्कोप असतो आणि लोक काय करतात, जेवढं डोक्यात चाललंय ना ते सगळं उतरवायला बघतात त्या पेपरवरती. अशामुळे काय होतं, समोरच्याचं कन्फ्युजन होतं. सो तुम्ही काय करायचं, एका वेळेला एका गोष्टीवर डिस्कशन करायचे रायटिंग मध्ये. सो एक्सप्रेस वन पॉइंट ऍट अ टाइम, वन आयडिया ऍट अ टाइम, स्टिक टू दॅट आयडिया. ओके, जसं इथे एक्झाम्पल दिले ना, वरचं आहे ते वीक एक्झाम्पल आहे. थँक्यू कॉमा मिसेस जॉन्सन comma for your letter of April 30 complimenting the national business report and giving us your summer address, comma where we will send your next 3 copies beginning with the June issue. आता याच्यात काय केले बघा, पहिलं कॉम्प्लिमेंट केले, त्यांना थँक्यू म्हटले, त्याच्यानंतर त्यांना अड्रेस बद्दल बोलले आणि परत त्यांना हे सांगितले की त्या ऍड्रेसवर आम्ही तुम्हाला तुमची कॉपी पाठवतो, जे जूनच्या इश्यूची सुरू होणार आहे वगैरे जे काय असेल ते. सो 3-4 गोष्टी एकदम एका सेंटेन्स मध्ये मांडलेल्या. सो वाचणारा त्याला दिलेलं कॉम्प्लिमेंट पण डायजेस्ट करत नाही की लगेच दुसरं काहीतरी मांडले, त्याला थोडासा तो ऍडजस्ट होत नाही की लगेच तिसरी गोष्ट मांडली. अशामुळे तुम्हाला जो इम्पॅक्ट पाहिजे ना, की तो खुश झाला पाहिजे, त्याला आनंद वाटला पाहिजे, त्याला छान वाटलं पाहिजे की या लोकांनी मला अप्रिशिएट केलं, ते वाटणारच नाही. कारण त्याच्या डोक्यात तुम्ही एक साथ 4 गोष्टी टाकून दिल्या, त्याच्यामुळे तो कुठलीच गोष्ट सिरियसली हे करत नाही आता. तर ह्या गोष्टी होतात. आता त्याला स्ट्रॉंगली तुम्ही कसं लिहायचं, थँक्यू मिस जॉन्सन फॉर युअर लेटर ऑफ एप्रिल 30 कॉम्प्लिमेंटिंग द नॅशनल बिझनेस रिपोर्ट, फुल स्टॉप. मगाशी फुल स्टॉप नव्हता, त्याच्यामुळे पॉज नव्हता. लक्षात येते तुमच्या? मगाचं सेंटेन्स बघा, थँक्यू मिस जॉन्सन for your letter of April 30 complimenting the National Business Report and giving us your summer addresses, where we will send your next 3 copies beginning with June issues. तर इथं कसं आहे, thank you Miss Johnson for your letter of April 30 complimenting the National Business Report. अच्छा, इथे मी पॉज घेतला. मला पहिलं जे सेंटेन्स होतं ते आता माझ्या पचनी पडलं की त्यांनी मला थँक्यू म्हटलंय फॉर कॉम्प्लिमेंटिंग द नॅशनल बिझनेस रिपोर्ट. नंतर बिगिनिंग विथ जून इश्यू, युअर नेक्स्ट 3 copies विल बी सेंड टू युअर समर ऍड्रेस. राईट, म्हणजे तुमच्या आमच्या जूनच्या इश्यू सुरू झाल्या झाल्या वी विल बी सेंडिंग यू युअर नेक्स्ट समर ऍड्रेस. आता दोन्ही सेंटेन्स तुम्ही पण वाचून बघा आणि समजून घ्या की फुल स्टॉप मुळे आणि थोड्याशा रिरायटिंगमुळे त्या सेंटेन्सेसचा कसा व्यवस्थित इम्पॅक्ट पडला समोरच्यावर, तेच वरच्या सेंटेन्समुळे कसा त्याचा गोंधळ होऊ शकतो. कारण पहिल्या ह्याच्यात फुल स्टॉपच दिलेला नाहीये. सो सेंटेन्स मध्ये एक आयडिया असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही खूप आयडियाज टाकू नका, त्याच्यासाठी पॉज द्या, म्हणजे त्यांना त्याच्या
सेंटेन्सेसचा इम्पॉर्टन्स कळतं. दुसरा येतं सेंटेन्सेस शुड बी रिटन इन ऍक्टिव्ह व्हॉइस. ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस तुम्हाला माहित असेल. ऍक्टिव्ह आता मराठी त्याला काय म्हणतात मला खरंच नाही माहिती, पण ऍक्टिव्ह व्हॉइस म्हणजे मी इथे एक्झाम्पल्स टाकलेत बघा, तुम्हाला आयडिया नसेल. लाईक ऍक्टिव्ह म्हणजे रिपोर्टर्स राईट न्यूजपेपर. पॅसिव्ह म्हणजे पास्ट मध्ये लिहिल्यासारखं की रिपोर्ट्स आर रिटन बाय रिपोर्टर. Okay, so mostly you have to use a active voice that is happening now, and you are saying something that is being done now, so that it creates more impact than using a passive म्हणजे झाल्यासारखं, होऊन गेल्यासारखं असं. तर इथे वेगवेगळे एक्झाम्पल्स दिलेत मी, तुम्ही एकदा वाचून घ्या ते नंतर. Okay, they have already discussed the book. The book has already been discussed. Okay, so they have already discussed, the client have already discussed the book, so it is a active voice, right? The book has been already discussed by client, it becomes a passive voice. So try to use active voice instead of passive voice. Third is sentence should be grammatically correct. This we all know, it has to be grammatically correct. Now grammar is what? Commas, full stops, spellings, right? Your sentence constructions, these all things comes under grammar. Sentence should be punctuated correctly. Punctuations म्हणजे स्पेसिफिक दिले परत त्यांनी की कॉमा, फुल स्टॉप्स, हे जे सगळ्या गोष्टी आहेत ह्या प्रॉपर पाहिजेत, कारण ह्याचा अर्थ तुम्ही सांगता की तिथे पॉज घ्या, मग ते करेक्ट ठिकाणी पॉज घेतलेला पाहिजे. ओके, जसं एक्झाम्पल दिलंय इनकरेक्ट बघा. अनालायझिंग द डेटा अँड प्रेझेंटिंग रेकमेंडेशन्स बाय नोव्हेंबर 4 विल बी डिफिकल्ट. Okay, now इथे November 4 नंतर comma दिलाय, so you have to take a pause there and then read the sentence. Now here, analyzing the data and presenting recommendation by November 4 will be difficult. So will be difficult ला pause घेऊन म्हणायचं काहीच कारण नाही, right? ते continuous sentence आहे, तिथे चुकीच्या ठिकाणी comma दिलाय आणि नंतर लगेच फुल स्टॉप दिला. इथे बिना काही कॉमाचं हे सेंटेन्स आहे, तिला डिरेक्ट फुल स्टॉप पाहिजे, कारण ते एका ह्याच्यात बोलायचं सेंटेन्स आहे. आपण काय म्हणतो, नाही नाही, नोव्हेंबर 4 ला ते प्रेझेंट करणं, अनालाइज करणं डेटा आणि त्याला प्रेझेंट करणं शक्य नाहीये, राईट? आपण मराठीत पण बोलताना असं म्हणतो. आपण असं म्हणतो का, नाही तो अनालाइज करणं डेटा आणि रेकमेंडेशन करणं नोव्हेंबर 4 ला शक्य नाहीये, असं नाही म्हणत ना कधी आपण, एकसाथ म्हणून जातो सगळ्या गोष्टी. सो सिमिलर वे इट इज weak and correct. So when you are saying these sentences, it has to be direct. So take a pause and read and see whether the comma given is correct or not. Fifth is sentences should be concise. हे परत परत सांगून जाणार. Sentence should be varied in structure. म्हणजे मी मगाशी सांगितलं तसं खूप शॉर्ट नको, त्याला चॉपी सेंटेन्सेस म्हणतात. खूप लॉंग नको, त्याला लेंदी सेंटेन्सेस म्हणतात. या दोन्हीमुळे रीडिंग मध्ये डिफिकल्टीज येते. खूप छोटे छोटे वाक्य असले ना तरी पटपट पटपट कळत नाही, आणि खूप लांब वाक्य असलं तरी समजायला त्रास होतो. सो तुम्हाला बॅलन्स ठेवायचं दोन्हीचा, राईट? सो दोन्हीचा बॅलन्स ठेवायचा. Sentences should fit together naturally. Now this is very important because you have to relate. जसं PPT मध्ये मी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा एका स्लाइड मधनं दुसऱ्या स्लाइड मध्ये जाता तेव्हा त्याच्यात फ्लो आला पाहिजे, त्याच्यात तुम्हाला एक स्टोरी वाईज कनेक्टिव्हिटी करता आली पाहिजे. असं नाही वाटलं पाहिजे की सडनली कुठेतरी टाईप्स, आता फॉर एक्झाम्पल मी टाईप्स दाखवले तुम्हाला की टाइप्स ऑफ XYZ थिंग, आणि टाइप्स मी तुम्हाला एक्सप्लेन करतेय, पहिले 2-3 टाइप सांगितले, खालचे 2 टाइप्स एक्सप्लेन करायचे राहिले, आणि सडनली तुम्ही जम्प करते मी ऍडव्हान्टेजेस वर, आणि ऍडव्हान्टेजेस सांगितले आणि मग परत मी तुम्हाला ते शेवटचे 2 टाइप सांगितले, तर तुम्हाला कनेक्टिव्हिटी लागेल का? नाही लागणार, कारण कुठेतरी तुम्ही टाईप समजून घ्यायला गेला की मी मध्येच ऍडव्हान्टेजेस घातले. ऍडव्हान्टेजेस, ओके, ऍडव्हान्टेजेस कुठेतरी डोक्यात बसतात, तर मी परत तुम्हाला टाईप्स वर आणलं. तर ह्याच्यामुळे काय झालं, तुमच्या डोक्यात काही बसलं नाही, तुम्ही सगळं कन्फ्युज झाला. त्याच्यासाठी एक गोष्टी सारखी फ्लो पाहिजे, तसंच तुमच्या रायटिंग मध्ये पाहिजे. प्रत्येक गोष्ट एकात एक फिट झाली पाहिजे, म्हणून एकच आयडिया एका वेळेला डिस्कस करायची. ओके, लाईक फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिले बघा. युअर प्रपोजल हॅज अ ग्रेट डील ऑफ मेरिट, अ नंबर ऑफ क्वेश्चन्स need to be answered, a comprehensive market research program should result in an appropriate solution. Okay,
आता इथे काय होतंय, 3 वेगवेगळ्या गोष्टी बोलल्यासारखं वाटतंय. एकदा म्हणते तुमचं प्रपोजलला खूप भारी मेरिट आहे, दुसरं म्हणते नंबर ऑफ क्वेश्चन्स नीड टू बी आन्सर्ड, तिसरं म्हणते कॉम्प्रिहेन्सिव्ह मार्केट रिसर्च प्रोग्राम शुड रिझल्ट इन अन अप्रोप्रिएट सोल्युशन. वेगळ्या गोष्टी 3दा बोलल्यासारखं वाटतंय. तेच करेक्ट वेनी कसं लिहायचंय, युअर प्रपोजल हॅज अ ग्रेट डील ऑफ मेरिट ऑल्दो मेनी क्वेश्चन्स मस्ट स्टील बी आन्सर्ड. ऑल्दो वर्ड मुळे कनेक्टिव्हिटी आली की नाही. ऑल्दो वर्ड टाकल्यामुळे कळतंय की पहिल्याच सेंटेन्सशी रिलेटेड हे दुसरं वाक्य आहे, की बाबा तुमचं प्रपोजल आहे ते फार भारी आहे, त्याचं मेरिट खूप छान आहे, पण बरेचसे क्वेश्चन आन्सर्स आहेत जे अजून आन्सर क्वेश्चन्स आहेत ज्याला अजून आन्सर नाहीये त्याच्यामध्ये. ओके, मग आपल्याला काय करता येईल, तर आपण मार्केट सर्वे करू ज्याच्यातनं आपल्याला बऱ्यापैकी सोल्युशन्स मिळू शकतात मार्केट रिसर्च मध्ये. हे मांडणं बरोबर आहे का वरचं मांडणं बरोबर आहे बघा. फुल स्टॉप्स मुळे त्याला कनेक्टिव्हिटीच नाहीये, तुम्हाला कळतच नाही हे त्याच्याबद्दल बोललं जाते का आणि तिसऱ्या कसल्या गोष्टीबद्दल डिस्कशन चाललंय. सो ह्या मिस्टेक्स होतात. आणि ऑल्दो जा वर्ड आहे ना, त्याला ट्रान्झिशनल वर्ड्स म्हणतात, त्याचा वापर करायचा असतो सेंटेन्सला कनेक्ट करताना. तर ते पण आपण नंतर बघणार आहे ट्रान्झिशनल वर्ड्स. ओके, इथंच येते. ओके, सो ट्रान्झिशन वर्ड्स आणि फेजेस आपण नेक्स्ट क्लासमध्ये बघू. ट्रान्झिशन आणि मग डेव्हलपिंग लॉजिकल पॅरेग्राफ्स ते कसे डेव्हलप करायचे आणि टोनिंग. सो हा पार्ट आपल्या नेक्स्ट क्लासला संपेल. ओके, सो ट्रान्झिशन वर्ड्स आणि फ्रेजेस काय असतात दॅट वी विल सी इन द नेक्स्ट क्लास. ओके, ठीक आहे. सो we'll stop here then because it's already 7. And सगळ्यांनी शक्यतो ना ह्याच्यावर यायचा प्रयत्न करा, कसं वेळेवरती, खूप लेट नको, कारण आपल्याला आता सिलेबस खूप लवकर लवकर कव्हर करायचा आहे. सो वी डोंट हॅव इनफ टाइम. सो दॅट इज वाय आपलं सगळं कव्हर व्हायला पाहिजे. एक मिनिट. सो okay, so we'll stop here. Have a good evening everyone, and thank you for attending class. See you all on Wednesday. Take care. Bye. Thank you. Thank you, ma'am.